सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। आज बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या संविधाननिष्ठ, देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी या भारतीय नागरिकांच्या सतत विवेक बुद्धीला पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो आणि सुसंवाद साधण्यासाठी काही एक विषय घेऊन मी आपल्या समोर आलेला आहे। आज आमचा देश, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य एकंदरीत संविधानिक दृष्ट्या संभ्रमित झालेला आहे, गोंधळाच्या वातावरणामध्ये सापडलेला आहे। एकीकडे केंद्रातील आणि सर्वच राज्यातील राजकीय पक्ष आणि नेते, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, आणि दुसरीकडे या देशातला प्रत्येक भारतीय नागरिक आणि त्यांचा समूह म्हणजे भारतीय जनता, ह्या दोन बाबी भारतीय जनता अजूनही या लोकसभेच्या आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून, ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतल्यामुळे आजही व्हायब्रंट झालेली आहे। अजूनही पूर्वपदावर यायला आमची मानसिकता तयार झालेली आहे। आणि दुसरीकडे केंद्रातील आणि राज्यातील सरकार या जनतेच्या हतबलतेचा एक प्रकारे आनंद लुटण्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत। आणि अशा संभ्रम अवस्थेमध्ये जी भारतीय जनता जगता जगता मरणाऱ्या आणि मरता मरता जगणाऱ्या अशा दयनीय अवस्थेत सापडलेली असताना, सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना, युवा पिढी हतबलतेमुळे बेरोजगारीच्या झळा सोसत असताना, अशा अवस्थेमध्ये एका बाजूला सर्वच राजकीय पक्ष साधारणतः आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेली कार्यकर्ती मंडळी, ते एका बाजूला या संपूर्ण जनतेला कशा पद्धतीने आम्ही त्यांच्या मताचा अधिकार हिरावून घेऊन कसे सत्तेवर बसलो आहोत, कशा खुर्च्यामध्ये आम्ही ताबावत, खुर्च्या कशा आम्ही मिळवल्या, या आनंदाचा आनंदोत्सव साजरा करण्यामध्ये मशगूल होऊन गेलेले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा जेव्हा जर ऐतिहासिक उदाहरण घेऊन समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला या देशामध्ये, या जगामध्ये झालेल्या 20व्या शतकामध्ये सुरुवातीला झालेल्या काही राज्यक्रांत्यांचा आपल्याला उदाहरण म्हणून या ठिकाणी घ्यावं लागेल। ज्या पद्धतीनं या देशात, या जगातील फ्रेंच राज्यक्रांती घ्या, रशियन राज्यक्रांती घ्या, त्या क्रांतीच्या काळामध्ये तेथील सर्वसामान्य जनता अक्षरशः भुकेने व्याकुळ झालेली होती। आणि अशा अवस्थेमध्ये जे 5% लोक होते, जे खुर्चीमध्ये बसलेले होते सत्ताधारी, राजाच्या आणि त्यांच्या भोवताला असलेले उमराव जान, आमिर उमराव, अशा लोकांना ओकारी येईपर्यंत खाण्याची व्यवस्था होती, तर दुसऱ्या बाजूला भुके कंगाल सर्वसामान्य 95% जनता दारिद्र्यात खितपत पडलेली होती। अगदी अशीच परिस्थिती आज आमच्या देशाची आहे। जरी आज आम्ही खाण्यासाठी तडफडत नसू, तरी शारीरिक भुकेपेक्षा मानसिक समाधानाची भूक अत्यंत महत्वाची असते। आणि ही मानसिक समाधानाची भूक आज आमचं हे दारिद्र्य पूर्णपणे हिरावून घेतलेलं आहे। हे दारिद्र्यामध्ये आम्ही खितपत पडलेलो आहोत। आणि अशा अवस्थेत आमचा देश एका भयान अशा वास्तवतेच्या सर्व दिशेने, सर्वांगीण बाजूने होरपळून निघणाऱ्या अवस्थेमध्ये जात आहे। त्याचं कारण
या केंद्रातील भाजपचं सरकार, जे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, अमित शहा गृहमंत्री आहेत, ह्या दोनच मुख्य या भाजपाच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या, संविधानिक पदाधिकारावर बसलेल्या या दोन नेत्यांच्या माध्यमातूनच संपूर्ण देश आज राज्यकारभार करतोय. आणि या दोघांच्याच मार्गदर्शनावरती संपूर्ण राज्य, संपूर्ण देश, इतर राज्य सुद्धा त्याच मार्गाने जात आहेत जे त्यांना अपेक्षित आहे. जे मोदी आणि अमित शहाला अपेक्षित आहे तेच या संपूर्ण देशामध्ये घडत आहे. आणि आम्ही संभ्रमित असलेली भारतीय जनता आणि बोटावर मोजण्या इतकी असलेली सद्विचारी जी काही पत्रकारिता आहे, जी गोदी मीडिया नसून चळवळीतली आहे, अशी पत्रकारिता केवळ हतबल होऊन हात चोळीत बसण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. हे वास्तव आज आम्ही स्वीकारलं पाहिजे. ज्या नरेंद्र मोदींनी 26 नोव्हेंबर 2024 ला ज्या दिवशी संविधान सभेमध्ये त्या भारताच्या संविधानाचं चुंबन घेतलं, दर्शन घेतलं आणि संपूर्ण संसदेमध्ये तो देखावा निर्माण केला की आम्ही संविधाननिष्ठ आणि संविधानवादी आहोत. आणि 4 दिवसापूर्वी आजपासून याच अमित शहाने एक बरळलेलं असं खुणशीच, त्यांची खुणच त्यामधून बाहेर पडलेली आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती. म्हणजे ज्या देशाची संसद, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, लोकसभेतील खासदार असतील, राज्यसभेतील खासदार असतील, राष्ट्रपती असतील, सर्वोच्च न्यायालय असेल, कॅग असेल, महानियंत्रक असेल, सीबीआय असेल, आरबीआय असेल, हे सर्व संविधानिक जे काही घटक आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि पत्रिका, या संपूर्ण संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मूल्यांचा घटक असलेल्या या जबाबदार संस्था ज्यामधून निर्माण होतात, ती संस्था आणि ती घटक म्हणजे केवळ आणि केवळ भारताचे संविधान होय. आणि या भारताच्या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी मसुदा समिती निर्माण झाली, त्या समितीने संपूर्ण भारताचं संविधान निर्मिलं. अशा 7 सदस्यांपैकी केवळ एकट्यावर आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आलेली जबाबदारी त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या, आपल्या शिलाच्या बळावरती ही संपूर्ण संविधान निर्मितीची जबाबदारी पेलली आणि या देशाच्या हजारो वर्षाच्या कुसांस्कृतिक गुलामीला जगाच्या वेशीवर टांगून 26 नोव्हेंबर 1949 पासून या देशाला संविधानाची या संविधानाची या देशाला प्रदान त्यांनी केलेला आहे. अशा अवस्थेमध्ये या संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या सांस्कृतिक जडणघडणीची सेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीमधून या देशाला प्रदान केलेली आहे. आणि 75 वर्षामध्ये या देशातलं हे भारताचं संविधान, त्याचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर केवळ आणि केवळ 15 ते 20% या संविधानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत या देशाचा इतिहास पाहिलेला आहे. जर 100%
या देशाचा इतिहास संविधानावर राहिलेला असता राज्यकारभाराचा, तर आज आमच्यावरती ही वेळ आली नसती की जी आज आम्हाला महागाईची, बेरोजगारीची, जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था आम्हाला निर्माण झाली नसते. आणि अशा अवस्थेमध्ये या RSSच्या माध्यमातून, कूटनीतीच्या माध्यमातून 2014 पासून ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाची ही जी जोडगोळी आहे ती गेल्या 10 वर्षापासून या संविधानाला संपविण्याच्या मार्गावर आहे. जे संविधान आमच्या संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण करणार आहे आणि त्यासाठी या संविधानाला जपण्याची आणि तिचं रक्षण करण्याची जबाबदारी या संविधानानेच उद्देशिकेच्या माध्यमातून आम्ही भारताचे लोक स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत अशी शपथ घ्यायला भाग पाडते आणि तिचं रक्षण आणि जतन करण्याचं कर्तव्य सुद्धा आम्हाला करायला भाग पडते. आणि एवढ्या मोठ्या जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भारताचं संविधान असलेलं, जागतिक मानवी हक्काचं संरक्षण करणारं असलेलं भारताचं संविधान, अशा संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिका द सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड म्हणून घोषित करतं. आणि भारतापेक्षाही अमेरिकेमध्ये 300 फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण करतात 300 एकर मध्ये. तर यावरूनच हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची सूर्यापर्यंत पोहोचलेली आहे. जगाच्या स्तरावरती त्यांची उंची सूर्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आमच्या या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून ईव्हीएमला हॅक करून, ईव्हीएमला कॉम्प्रोमाइज करून, सेटिंग करून जे 2024 मध्ये हे सरकार निर्माण झालं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची अरेरावी इथपर्यंत पोहोचती की आज आमचे देशाचे गृहमंत्री म्हणतात अमित शहा की काय तुम्ही संसदेमध्ये म्हणतात कि काय तुम्ही आंबेडकर 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 कहने जा रहे हो, इतनी बार नाम अगर भगवान का लेते तो आपको स्वर्ग में जगह मिलती. लाजिरवाणी, हा लाजिरवाणी ही गोष्ट या अमित शहाने केलेली आहे. निर्लज्ज. अरे जेव्हा या पद्धतीनं तू म्हणतोयस, मी आता तुम्ही म्हणणार नाही, जरी तू गृहमंत्री असशील तरी हरकत नाही, घेणं देणं नाही, कारण त्या पदावर बसण्याच्या लायकीचा तू नाहीयेस. गुजरात मधून, राजस्थान मधून तडीपार झालेला तू, आणि आज तुझ्या त्या सडलेल्या जिभीमधून आणि तोंडामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी नाहीये. आणि एवढं जर असेल, भगवान भगवान नाम घ्यायचंय, तर मग या गृहमंत्रीच्या पदावरती बसायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. आणि आम्ही भारताचे लोक हा जो काही बोलतोय ते आम्ही ऐकत बसतोय, हतबल होतोय, आणि कुठं निदर्शन काही संविधाननिष्ठ जनता या वक्तव्याचा विरोध करते, निषेध करते. अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन होते. परंतु आता अशी अवस्था येणार आहे की तुम्हाला रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहता येणार नाही. मग ते मोदी असोत का तुम्ही असाल अमित शहा. कारण तुम्ही ज्या कूटनीतीच्या माध्यमातून तुमच्या पाठीमागे जे RSS पाठीमागे समर्थन आहे, अशा कूटनीतीला जगाच्या विषयावर टांगल्याशिवाय आमचा आंबेडकरी आणि संविधाननिष्ठ भारतीय जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण या देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी हा देश ज्या पद्धतीनं मनुस्मृतीच्या 4 विभागानुसार, वर्गवारीनुसार हा जगत आलेला होता. स्त्री पुरुष लिंगभेद होता, वर्णभेद होता, जातीभेद होता.
संपवलंय, नंतर कायच करू. आणि अशा अवस्थेमध्ये या देशातील सर्वसामान्य जनता जरी संभ्रमित झालेली असली, जरी ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही सत्तेवर बसलेला असलात, तरी आमच्या भारताच्या लोकांमध्ये 142 कोटी जनतेमध्ये आजही तो आत्मविश्वास आहे की जो आमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण आम्ही स्वतः करू शकतो. तुम्ही कितीही या ईव्हीएमच्या विरोधात असणारे आंदोलनं आणि उपोषणं यांच्यावरून डायव्हर्ट करण्याचा तुम्ही जरी प्रयत्न करत असाल वेगवेगळ्या पद्धतीनं, तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशाचा 4,500 वर्षाचा इतिहास आहे, जो काळाकुट्ट गुहेमध्ये अंधारामध्ये गुलामीचा इतिहास आहे. त्या काळात आमच्या सर्वसामान्य जनतेला माणूस म्हणून जगण्याची सुद्धा संधी नव्हती. 43 प्रकारच्या लोकांनी बाहेरून येऊन आमच्यावरती आक्रमण केले. त्यामध्ये पहिले तुम्ही होता 1 नंबरचे, जे आर्य लोक बाहेरून आले होते, जे RSS वादी आहेत. त्यांचं पहिले 4,500 वर्षापूर्वी त्यांचं पहिलं आक्रमण, तेही राजकीय आणि कुसांस्कृतिक आक्रमण आमच्यावरती झालेलं आहे. आणि 4,500 वर्षानंतर जे शेवटचे राजकीय आक्रमक होते ते म्हणजे इंग्रज. बिचारे इंग्रज तरी तुमच्यापेक्षा बरे, की ज्या इंग्रजांनी आम्हाला लोकशाहीतील सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्ही त्यांच्यापेक्षाही त्या पद्धतीनं कुसांस्कृतिक असलेले गुलाम तुम्ही आम्हाला या ठिकाणी गुलामीत टाकलेला आहे. परंतु हरकत नाही, आज आमचा बहुजन समाज असेल, ओबीसी बंधुभाव ओबीसी समाज असेल, संविधाननिष्ठ देशप्रेमी संविधानप्रेमी असतील, या सगळ्यांनी सद्विचारी बनवून डोळसपणे हे सर्व पाहण्याचा त्यांनी प्रयत्न करत आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही संसदेमध्ये बरळलात त्याचा निषेध तर आम्ही रस्त्यावर उतरून करतच आहोत. परंतु त्याचबरोबर जशी संधी येईल तशी तुमची जागा तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही कुठल्या राजकीय पक्षावर अवलंबून राहणार नाही, हे दुसरं सांगायची गोष्ट आहे. कोणत्याही राजकीय पक्षावरती किंवा नेत्यावरती आम्ही अवलंबून राहत नाहीये. आम्ही कारण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचा किंवा नेत्यांचा उल्लेख नाही, तर त्यामध्ये उल्लेख केवळ आमचा आहे की आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत. ह्या भारतीय जनतेप्रती ही उद्देशिका समर्पित झाली आहे. आणि म्हणून आम्ही कोणाच्याही वरती अवलंबून न राहता या संविधान विरोधी शक्तीला कायमस्वरूपी संपवण्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ, प्रसंगी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, परंतु या संविधान विरोधी शक्तीला या जगाच्या वेशीवर टांगल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा या विरोधी पक्षांना संपवलं, त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांना संपवलं, कूटनीतीचा वापर करून संपूर्ण व्यवस्था आपल्या कामाला लावून, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असू द्या, CBI असू द्या, इन्कम टॅक्स ऑफिस असू द्या, ही सर्व व्यवस्था पणाला लावून तुम्ही या विरोधकांना हतबल करून त्यांना गुलाम बनवलेला आहे. आणि आम्ही भारतीय जनता हे उघड्या डोळ्याने कधी पाहू शकत नाही आणि आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. आम्हाला हे घेणं देणं आहे की आम्ही या देशाचे मालक आहोत. आम्ही प्रत्येक जण 142 कोटी जनता आम्ही या देशाचे मालक आहोत. तुम्ही असू शकणार नाही. कारण तुम्ही म्हणजे केंद्र सरकार, तुम्ही म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, तुम्ही म्हणजे संसद, तुम्ही म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था, ही सर्व व्यवस्था
आमच्यासाठी निर्माण झालेले, तुमच्यासाठी आम्ही नाही आहोत. ही जाणीव, ही जागृती आमच्या संपूर्ण समाजामध्ये, जो बहुजन ओबीसी आहे आणि 142 कोटी लोकसंख्या आहे, त्यांच्यामध्ये ही जनजागृती चालू आहे. त्याचं जर उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर आज याच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला विरोध करण्यासाठी औरंगाबाद मधून, याच महाराष्ट्रातल्या औरंगाबाद मधून क्रांती मोर्चा निघतो. याच ईव्हीएम ला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये बेमुदत धरणे आंदोलन, ईव्हीएम हटेपर्यंत आंदोलन चालू आहे. याच मागणीसाठी नागपूरमध्ये महामोर्चा निघतो. याच मागणीसाठी सर्व ठिकाणी, दिल्लीमध्ये सुद्धा या ठिकाणी या ईव्हीएमच्या विरोधामध्ये, म्हणजेच आमच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आज देश आणि समाज या संविधानाच्या माध्यमातून मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी जागृत होत आहे. हीच तुम्हाला फार मोठी चपराक ठरणारी आहे येणाऱ्या काळामध्ये. भले तुमच्या हातात सत्ता असू द्या, भले तुमच्या हातामध्ये शक्ती असू द्या व्यवस्थाची, परंतु ती शक्ती जनतेच्या शक्तीपुढे नामोहरम झाल्याशिवाय राहत नाही. सुप्रीम कोर्ट बाजूला ठेवा, जनता की अदालत लोकशाहीमध्ये सर्वात मोठी आहे आणि लोकांची इच्छा या लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानी असते. आणि अशा अवस्थेमध्ये आज 2024च्या शेवटच्या महिन्यामध्ये आणि येणाऱ्या 2025च्या 26 जानेवारीच्या मध्ये आज आमच्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाला आणि झालेल्या संविधान दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, झालेले आहेत. आणि आम्ही अमृत महोत्सव वर्ष साजरे करणार आहोत. आणि या निमित्तानं या संपूर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध, जे संविधान विरोधी आहे, त्या शक्तीला आम्ही नामोहरम केल्याशिवाय राहत नाही. हा आमचा दृढ संकल्प या संविधान दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवीच्या उत्तर वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही कितीही जरी आमच्यामध्ये जातीच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून जरी तुम्ही आमच्यामध्ये मतभेद निर्माण करत असाल, तरी आता आम्ही थोडे सुजाण झालेलो आहोत. जरी तुम्ही आमच्या माध्यमातून नोटांचा पूर वाहून मतदान घेतलेलं असेल, लाडकी बहिणीचं आकर्षण दाखवून सत्ता आल्यानंतर सुद्धा डिसेंबर महिना संपतो तरी डिसेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीयेत. आणि मी याच व्हिडिओच्या माध्यमातून 2 महिन्यापूर्वी चॅलेंज केलं होतं की सरकार कोणतंही येवो, भलेही अजित पवार मुख्यमंत्री होऊ द्या, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ द्या, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ द्या, कुणीही मुख्यमंत्री होऊ द्या, परंतु लाडक्या बहिणीची ही योजना कायमस्वरूपी बंद पडणारी आहे. हे मी या 3 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज ते सत्यात उतरत आहे. आम्ही युवा पिढी आणि आम्ही भारतीय जनता दूरदृष्टीचा विचार करून जगणारी माणसं आहोत. ज्या महापुरुषांनी त्यांच्या जीवन कालावधीमध्ये दूरदृष्टीचा विचार करून या देशाचा इतिहास लिहिलेला आहे, संविधान लिहिलेलं आहे आणि ही सांस्कृतिक जडणघडण करून ठेवलेली आहे, त्याचाच आदर्श घेऊन आमची युवा पिढी आणि आम्ही दूरदृष्टीचा विचार करून तुमच्या सगळ्या कूटनीतीचा भविष्य आम्ही ओळखून त्या दिशेनं कशा पद्धतीने आचरण करता येईल त्या पद्धतीने आम्ही जात आहोत. ज्या आमच्या हृदयातील स्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अशी अपमानजनक जी भाषा वापरलेली आहे, जी आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचणारी आहे आणि तुम्ही याबद्दल क्षमाही मागितलेली नाही. आणि मी तर एवढं सांगेन की एक हातकडी घातलेला माणूस, हातकडी घालावी लागलेला माणूस, एक तडीपार माणूस कोर्टाने ठरवलेला, आज या देशाचं दुर्दैव हे आहे की या देशाच्या गृहमंत्री पदावरती बसलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यांच्यासाठीच कामाला आलेली आहे. जनतेच्या विरोधामध्ये त्या पोलिसांचा वापर केला जात आहे. आमच्या महाराष्ट्रातील परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
स्मारकामधील जे समोर प्रतीक असलेलं संविधानाचं प्रतीक होतं, त्या प्रतीकाला तोडफोड करण्याची मिजाज याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा यांनी या आंबेडकरी समाजातला ठेच पोहोचवली. भीमा कोरेगाव जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस भीमा कोरेगावचं प्रकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री झाले आणि परभणीमध्ये संविधानाची मोडतोडीची आणि त्यानंतर झालेल्या दंगलीची घडवणूक सुद्धा या देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असंविधानिक आहे. हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असंविधानिक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्व आमदार असंविधानिक आहेत. एवढंच काय, केंद्र सरकार सुद्धा असंविधानिक आहे. प्रधानमंत्री, गृहमंत्री हे सगळे असंविधानिक आहेत. लोकसभेतील सगळे खासदार असंविधानिक आहेत. त्याचं मुख्य कारण एकच की तुम्ही संविधानिक पदाधिकारी नसून तुम्ही ईव्हीएमचे पदाधिकारी आहात. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने तुम्हाला तिथं बसवलेलं आहे. आम्ही नाही. आम्ही 142 कोटी जनता तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं नाही आहोत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून हे ईव्हीएम केंद्र सरकार, हे ईव्हीएम राज्य सरकार आज एक प्रकारे रोबोट सारखं चालतंय. त्यांना ना जनतेचं घेणं देणं आणि नाही त्यांना कुठल्याही राज्याचं किंवा देशाचं घेणं देणं नाही. त्यांना हेही वाटत नाही की आमच्या केंद्र सरकारला, प्रधानमंत्री मोदीला हे सुद्धा वाटत नाही किंवा त्याच्या मंत्रिमंडळाला हे सुद्धा वाटत नाही की या देशावरती आज आमच्या देशावर किती कर्ज आहे, ते कर्ज कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, ते कर्ज फेडण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, दुसरं कर्ज न घेता कशा पद्धतीने देश चालवता येईल यासाठी काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदी तुम्ही नाही करू शकत नाही. कारण तुम्हाला केवळ आणि केवळ या देशावरती कितीही कर्ज झालं तरी चालेल, परंतु तुमची सत्ता आणि खुर्ची RSS वाद्यांशी बांधील असली पाहिजे यासाठीच तुम्ही प्रयत्न करता. राज्यातील, महाराष्ट्र राज्यातील सरकार सुद्धा हेच आहे. या देवेंद्र फडणवीसला, अजित पवार यांना, एकनाथ शिंदे यांना या देशाचं, महाराष्ट्राच्या जनतेचं काहीही घेणं देणं नाहीये. या महाराष्ट्रावरती 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, याच्यावर 11 लाख कोटी रुपये कसं करायचंय यासाठी धडपडा यांचा आहे की जेणेकरून त्या पैशातून भ्रष्टाचार करणे आणि स्वतःच्या कार्यकर्त्यामार्फत, स्वतःच्या पक्षामार्फत त्या ठिकाणी स्वार्थ साधणे, एकमेव यासाठीच या सत्तेवर बसण्याची यांनी ईव्हीएम पासून तयारी केली आहे. म्हणून या 2024च्या मे महिन्यापासून ते 2029 पर्यंत आमच्या देशामध्ये कुठलंही संविधानिक केंद्र सरकार नाहीये. इतर राज्यामध्ये सुद्धा संविधानिक राज्य सरकार नाहीये आणि महाराष्ट्रात सुद्धा संविधानिक राज्य सरकार नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि जर हे संविधानिक नसेल तर मग आमची भारतीय जनता किंवा महाराष्ट्रीयन जनता एका गोंधळात, मानसिक गोंधळामध्ये सापडलेली आहे, संभ्रमावस्थेमध्ये सापडलेली आहे. तिला बाहेर काढण्याचं जर काम कोणाला करायचं असेल तर माझ्यासारखे जे बोटावर मोजणे इतके संविधान जागृतीचे काम करणारे आहेत, राष्ट्रीय पातळीवरती आदरणीय दीपक शर्मा आहेत, उमाकांत लखेडा सर आहेत, प्रकाश पोहरे सर आहेत, मेत्रे सर आहेत, खत्री सर आहेत, महाराष्ट्राचे आमचे टायगर अशोक वानखेडे सर आहेत, ही सगळी मंडळी, सुधीर सूर्यवंशी सर आहेत, ही सगळी मंडळी, विवेक देशपांडे सर आहेत, ही सगळी मंडळी आज बोटावर मोजण्या इतकी जरी असली तरी वामन दादाच्या भाषेमध्ये भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीचे त्याच्या न्यारीचे टोक असते अशा पद्धतीने ही सिद्ध करणारी आहे. आणि निश्चित निरंजन टकले सर असतील, असे अनेक ज्यांनी एकेकाळी प्रस्थापितांच्या चॅनलवरती संपादक म्हणून काम केलेलं आहे, अँकर म्हणून काम केलेलं आहे, एडिटर म्हणून काम केलेलं आहे. आज ते त्यांच्यापासून दूर होऊन स्वतःच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात, संविधान जागृती करतात, लोकशाही टिकविण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतात. ही पॉवर जी आहे, ही ऊर्जा जी आहे, हिला रोखण्याची शक्ती व्यवस्थेमध्ये कधीच येऊ शकणार नाही, कधीच येऊ शकत नाही, येणारही नाही. कारण ही तुमची व्यवस्था ही नेभलट आहे,
शंड आहे आणि तुम्ही आमच्या विरोधामध्ये काहीही करू शकणार नाही, आणि जर करायचंच असेल तुम्हाला तो अधिकार आहे, परंतु विचाराच्या लढाईचा प्रतिकार विचारानेच करावा लागतो, ती शक्ती मात्र तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्ही नेभळत आणि शंड आहात हे सिद्ध झालेलं आहे. लोकांचा, जनतेचा, देशाचा, विरोधकांचा जे काही मत आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी राहुल गांधीवरती, जो विरोधी पक्षनेता आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे चारित्र्य हननाचे, हत्येचे गंभीर आरोप त्यांच्यावरती केले जातात. म्हणजे विरोधकांना संपवण्यासाठीचे तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात, परंतु ते सर्व प्रयत्न हारून पडल्याशिवाय राहत नाहीत. मांजरीला वाटतं मी डोळे मिटून दूध पिते, मला कोणी पाहत नाही, परंतु सर्व जग तिला पाहतं, सर्व जण तिला पाहतात, हेच या मोदी शहाला कळत नाहीये. अशा अवस्थेमध्ये एक शेवटचं सांगू इच्छितो की या देशातील 142 कोटी लोकसंख्या जी आहे आणि त्यामध्ये जी काही बोटावर मोजण्या इतकी सद्विचारी जनता आहे, त्यांनी कधीच कितीही संकट येऊ द्या, कितीही प्रकारचे निराशा येऊ द्या, तर त्या निराशेला आणि संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने आपण पुढे गेलो पाहिजे. आणि ते पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत कोण करेल? आपल्याला मदत आम्हीच करायची. म्हणजे आम्हीच आमचे कल्याणकारी अशा पद्धतीनं आम्ही आमच्यासाठी आम्हीच सर्व काही अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाणं भाग आहे. आणि आपल्याजवळ जी संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, ही देशाची संपूर्ण महापुरुषांची जी काही क्रांतिकारक मंडळी आहे त्यांच्या क्रांतीची संपत्ती आपल्याजवळ आदर्श म्हणून आहे. आणि त्याच आदर्शाच्या बळावरती या संपूर्ण आजच्या काळातल्या असंविधानिक केंद्र सरकार आणि असंविधानिक महाराष्ट्र सरकारला आपल्याला सळोखी पळोख करून सोडण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरावं लागणार आहे. जेव्हा या संविधान विरोधी शक्ती तेव्हाच खऱ्या अर्थाने जगाच्या वेशीवर टांगल्या जाईल आणि आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या लोकशाही मूल्यांना महत्व प्राप्त होईल. तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक म्हणून संविधानाच्या उद्देशिकेतील जबाबदारी आम्ही स्वीकारू अशा पद्धतीने सिद्ध होईल. अन्यथा आम्हाला या RSS मोदीच्या माध्यमातून, अमित शहाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आमच्यावरती येणारे सर्व प्रकारचे संकट हे आम्हाला संपवल्याशिवाय राहत नाहीत. आणि जर ही शक्ती हवी होत गेली तर निश्चितपणे आमचा अंत सुद्धा होईल. आणि त्या अंताच्या अगोदरच आम्हाला जागृत राहून खंबीरपणे, ताठरपणे कुठल्याही वैचारिक विचाराला पराभूत न होता, कारण आपण सत्यवादी आहोत, मानवतावादी आहोत, विवेकवादी आहोत, विज्ञानवादी आहोत, आणि आपण एवढ्या पद्धतीनं आपल्याकडे सामर्थ्य असताना आपल्याला भीती कुणाची? हे शंड आणि नेबळट शक्ती जी आहे ना ती सत्तेवर बसलेली म्हणून व्यवस्था त्यांच्या बाजूला आहे म्हणून ते पॉवरफुल झालेले आहेत. आमच्याकडे तर कुठलीच शक्ती नाहीये. आमच्याकडे कुठलीही शक्ती नसताना आम्ही या महापुरुषांच्या क्रांतीचा आदर्श आमच्या समोर, आमच्या हृदयामध्ये आहे आणि त्या क्रांतीचा आदर्शाच्या बळावरतीच आम्ही सर्व काही या व्यवस्थेला विरोध करून पुरून उडत आहोत. हेच मुख्य आम्ही संविधानवाद्याचं हे महत्वाचं काम आहे. शेवटी जाताचा एक सांगतो की जे संविधाननिष्ठ आहेत, आंबेडकरी समाज आहे, जो विज्ञानवादी आहे, मानवतावादी आहे, विवेकवादी आहे, अशा संपूर्ण समाजाने या संपूर्ण 142 कोटी लोकांचं वैचारिक नेतृत्व स्वीकारून त्या ठिकाणी आपल्याला या असंवैधानिक केंद्र सरकार आणि असंवैधानिक महाराष्ट्र राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय जाणार नाही. वेळोवेळी प्रसंगी गरज पडेल तर यांच्या चुका यांच्यावरच लागायच्या आणि यांना नेस्तनाबूत करून यांना पराभूत केल्याशिवाय जमणार नाही. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.